मंडळी, नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो, कुलदेवीची मनोभावे सेवा करत असतो। बऱ्याच वेळा असं होतं की घट जेवढे भरगच्च उगवतील तेवढी आपल्या घराण्याची प्रगती भरभराट होते, तसंच घरामध्ये सुख समृद्धी नांदते। वर्षभर घरामध्ये चांगल्या सकारात्मक शुभ गोष्टी घडतात, परंतु बऱ्याच जणांचा घट हा चांगला उगवत नाही। त्याचबरोबर आपण जो संकल्पयुक्त अखंड दिवा लावलेला असतो तो देखील वारंवार विझतो। अखंड दिव्यावर जर कास ठेवली असेल तर त्यालाही तडा जातो। कधी कधी कलशावरील नारळ कलतो, तसेच कलशावरील नारळ खाली पडतो। तर अशा वेळी आपल्या मनात येतं की हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत। तर बऱ्याचदा काही माहितीच्या अभावी आपल्या हातून या चुका घडतात, त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरं आपल्याला जावं लागतं। तर अशा गोष्टी घडल्या तर काय करावं? तर असं मनात न आणता, असे नकारात्मक विचार मनात न आणता एकच गोष्ट लक्षात घ्यावी की देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा नाही। आणि ह्या ज्या गोष्टी घडतात तो काही कुलदेवीचा कोप नसतो। तर सर्वप्रथम घटामध्ये धान्य पेरताना त्यामध्ये मातीचे थर हे व्यवस्थित घ्यावेत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालावं, तसेच मोकळी हवा देखील पुरेशी मिळू द्यावी। त्यानंतर अखंड दिव्यामध्ये घातलेली वात ही व्यवस्थित असावी, जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, ती व्यवस्थित घ्यावी। त्यासोबतच अखंड दिव्यामध्ये तेल टाकताना विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून वात खाली जायला नको। तसेच काजळी काढतानाही आपण आधी वरचा भाग अलगद काढावा आणि एक लहान निरंजन पेटवून घ्यावा। आणि जर नकळत दिवा विझलाच तर लगेचच निरंजनाने दिवा पेटवून घ्यावा आणि देवी आईची क्षमा प्रार्थनाही करून घ्यावी। आणि देवी आईची केलेली सेवा संपूर्ण फळ आपल्याला प्रदान करेलच, कारण शेवटी काय तर माता देवीची आपण 9 ते 10 दिवस पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चाही केलेली असते। त्यासोबतच आपण उपवासही केलेले असतात, त्यामुळे सकारात्मक विचाराने आपण सर्व गोष्टी कराव्यात। त्यासोबतच देवीची क्षमा प्रार्थना केल्यामुळे अशा गोष्टी मनातून काढून टाकाव्यात आणि सकारात्मक विचारानेच घट हे उठवावेत। श्री स्वामी समर्थ।